क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवारांसोबत झालेली युती हे आमचं दुर्दैव। युती दादांना आणि आम्हालाही पटली नाही। भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य तर आमचा खासदार पाडल्याचा गणेश हाकेंचा आरोप। 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। तर आता 54 आहेत, तिथेही काम करायचंच आहे, अजित दादांचा नेत्यांना सल्ला। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर। उपमुख्यमंत्री अजित दादांकडून जाहीर, खोसकर, जिशान, सुलभा खोडके आपल्या सोबतच, अजित पवारांचा दावा। जागा वाटपाचा पहिला राऊंड झाला, पुन्हा एकत्र बसून चर्चा करू। जागा वाटप पूर्ण झाल्यावर पत्रकार परिषद घेऊ, अजित पवारांची माहिती। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही मोदींकडून उल्लेख। सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। पंतप्रधान मोदींनी मागितलेली शिवरायांची माफी ही राजकीय, राऊतांची टीका। तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदींनी माफी मागितली। मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितल्यावर राऊतांचा निशाणा। विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करतायत। दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहतायत। सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांवर जोरदार निशाणा। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक। चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलीस आज कोर्टात हजर करणार। चेतन पाटीलला काल कोल्हापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली। शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरारच, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू।